आई महत्वाची आहे, पण आईपेक्षा आमचा बाप खूप महत्वाचा आहे. आमच्या बापाचं 4 पट कार्य आहे. एक 5 मिनिटात तुम्हाला बाप शब्द सांगतो आणि माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देतो. बापाचं कार्य असं आहे काका, ही म्हातारी माणसं बसलेली, बाबा तुम्हाला विनवणी करायची मला. तुमच्या डोक्यात टोप्या चांगल्या, आज शर्ट चांगला आहे, कपडे चांगले घातले तुम्ही आज, पण तुमची कोपरी फाटकी आहे हे फक्त मला माहिती आहे. ते म्हणतात तुला काय माहिती आमची कोपरी फाटकी आहे. माझ्याही बापाचं वय 87 आहे आणि माझाही बाप अजून फाटकीच कोपरी घालतोय. मी बापाला विचारलं परवा दिवशी, का हो बाबा, लाखोनं रुपये कमवतो तुमचा मुलगा आणि तुम्ही फाटकी कोपरी घालता. आमचा बाप मला म्हटला, फाटकी कोपरी घालतो म्हणून काय झालं. मी म्हटलं बाबा, अहो फाटकी कोपरी घालत नका जाऊ, तुम्हाला कोपरी घ्यायला पैसे देऊ का. आमचा बाप मला म्हणतो, महाराज तू काय मला पैसे देणार, अरे तुझ्या अंगातलं धोतर माझ्या पैशाचं आहे. माझा बाप मला म्हणतो, म्हटलं अहो बाबा मग फाटकी कोपरी का घालता. आमचा बाप म्हणतो, अरे तुझ्याकरता तर संपत्ती जपून ठेवायची आहे. तुमच्याही डोक्यात तेच आहे, तुम्हाला संपत्ती जपून ठेवायची आहे. कुणाला बोला की, कुणाला. मागच्या अवलादीला तुम्हाला संपत्ती जपून ठेवायची आहे महाराज. पण माझा प्रश्न आहे या जुन्या माणसांना, बाबा आयुष्यभर फाटकी कोपरी घातली तुम्ही, जुने दिवस आठवा. खानगावकर संगमनेर मध्ये बस स्टँडवर उतरले ना, तर रिक्षावाला 10 रुपये घेत होता खानगाव पर्यंत यायचे. पण तुम्ही रिक्षावाल्याला कधी 10 रुपये दिले नाही, पाय पाय आलात. हॉटेलचा चहा तुम्ही कधी पिला नाही, हॉटेलचा वडापाव तुम्ही कधी खाल्ला नाही. चप्पल तुटली, 2-2 अडीच वर्ष चप्पल वापरली आमच्या म्हाताऱ्यांनी, आणि मागच्या अवलादी करता संपत्ती जपून ठेवली. पण माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्या बापांना, बाबा ज्या नालायक मुलाकरता तुम्ही फाटकी कोपरी घालताय, ज्याच्याकरता तुम्ही हॉटेलचा चहा पिले नाही, तोच हरामी मुलगा जर आज रोज 200 रुपयाची दारू पित असेल, तर तुम्ही ती फाटकी कोपरी त्याला दारू पिण्याकरताच घातली का, याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. 6 महिने झाले तुमची लेक तुम्हाला फोन करत होती. 6 महिने झाले तुमची लेक तुम्हाला फोन करत होती, बाबा या मला भेटायला. नाही गेले तुम्ही पोरीला भेटायला. तुम्ही काय म्हटले पोरीला माहिती आहे, आके आलो असतो तुला भेटायला, पण एसट्या बंद आहे पोरी. म्हणला ना बाप असं, एसट्या बंद आहे पोरी. पोरगी म्हणली, बाबा एसटीची कुठपर्यंत वाट पाहता, प्रायव्हेट गाडीनं या बाबा. तुमचा बाप तुम्हाला काय म्हटलं, महिला मंडळ काय म्हणला, मावशी आलो असतो प्रायव्हेट गाडीनं पुरी, पण प्रायव्हेट गाडीवाला 100 रुपये घेतो, एसटीनं माझं विको नको, एसटीनं माझं. म्हणला ना बाप असं, अर्ध तिकीट आहे, 50 रुपये वाचवले तुम्ही भल्या माणसाहो, पण पोरीला भेटायला नाही गेले. माझा प्रश्न आहे त्या माणसांना, बाबा ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही 50 रुपये वाचवलेत, तोच मुलगा जर आज रोज 50 रुपयाचा मावा खात असेल, तर तुम्ही ते 50 रुपये त्याला मावा खाण्याकरताच वाचवले का, याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. परवा दिवशी शेतकऱ्याचा बैल चरत होता वावरात. 85 वर्षाच्या बापानं पाहिलं बैल चरतोय वावरात. शेजाऱ्याच्या घासामध्ये बैल जाईल, थोरल्याच्या घासात बैल जाईल, म्हणून 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला काका, तर बैल माग फिरला हो. पण दारूच्या दुकाना पुढचा 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या नाही माग फिरला. बैलाला बाप कळाला, पण पोराला नाही कळाला काका. लक्षपूर्वक ऐका जरा. 90 वर्षाच्या बापानं महाराज कुत्र पाळ कुत्र, 90 वर्ष वय आहे बापाचं, 90 वर्षाच्या बापानं कुत्र पाळलं. 2 वर्ष कुत्र्याला इमानदारीनं भाकर घातली,
टोपल्यातली शिळी भाकर खाऊ घातली कुत्र्याला. किती वर्ष? 2 वर्ष काका. आणि 92 वर्ष वय झालं, म्हातारं मेलं आमचं. ज्या दिवशी 92 वर्षाचा बाप मेला काका, त्या दिवशी कुत्र्यानं दिवसभर भाकरीला तोंड लावलं नाही. अरे कुत्र्याला बाप कळाला पण पोराला नाही कळाला. ही कलियुगातली खूप मोठी शोकांतिका आहे काका. परवा बाप गेला आमचा बाप गेला तर दावणीचा बैल रडला, पण 30 वर्षाचा तरणा बांडपोर नाही रडला काका. जरा निवांत विचार करा, आपण संपत्ती कमवली कुणा करता? आता 8 दिवसाची गोष्ट आहे काका. पेपरला बातमी फिरत होती. पाया पडून विनंती आहे माझी तुम्हाला, संपत्ती कमवण्यात वेळ वायाला घालवण्यापेक्षा संस्कार देण्यात माणसानं वेळ घालवला पाहिजे. मुलगा आफ्रिकेत आहे, मुलगी आफ्रिकेत आहे. महाराज मायबापानं जे नाही ते कष्ट केले, पोरं मोठाली केली. कशी तरी पोटाची खळगी भरावी आणि पोरांचं शिक्षण करावं. आज पोरं बाहेरच्या देशात आहेत. गेले मागच्या आठवड्यात मायबाप, आई गेली, बाप गेला. गावातल्या लोकांनी निरोप पाठवला, ए बाबा, अरे तुझा बाप गेला. त्यानं सांगितलं मला टाइम नाही, तुम्ही काय करा, अंत्यविधी करून घ्या, पैसे पाठवतो लागलं तर. त्यांना वाटलं पोरीला तरी दया येईल म्हणून पोरीला फोन केला, आके तुझा बाप गेला, अगं तुझी आई गेली. पोरीनं गावकऱ्यांना फोनवर सांगितलं, हे बघा, एकाच वाक्यात सांगते, त्यांचा आमचा काही संबंध नाही. तुम्हाला अंत्यविधी करायचा असेल तर करा, अन्यथा तसेच फेकून द्या. स्वतःची पोटची पोरगी ज्या दिवशी उत्तर देते असं, आयुष्यात काय पाप केलं आमच्या आईबापानं काका. पैसा नका देऊ, संपत्ती नका देऊ, जमीन नका देऊ. माझ्या बापाला मी नेहमी विचारतो, बाबा तुम्ही काय ठेवलं का माझ्या करता? आमच्या आई वडिलांचं लग्न झाल्यानंतर त्यांना 33 वर्षांनी झालेलो आहे काका मी. 33 वर्षानंतर. आज माझं रनिंग 34 आहे. बाप 87 आणि आई 78ची आहे. 1 नंबर श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेतड म्हणून ओळखत होते आमच्या बापाला. पण आज मी या क्षेत्रात उभा आहे, याला एकमेव कारण माझा बापच आहे काका. तुम्ही म्हणता का? आमच्या बापानं माझा जन्म व्हावा आणि आमच्या बापानं त्याच दिवशी दारूला पूर्ण विराम द्यावा, ही आमच्या बापाची खूप मोठी कृपा आहे काका.